काँग्रेसचे प्रवक्ते हनुमान पवार मारहाण प्रकरणामध्ये तुषार दामगोडेच पिस्तूल आता जप्त करण्यात आलंय आणि त्याच्या पिस्तुलाचा परवाना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय। पोलिसांनी दामगोडेवर आता दंगलीचा गुन्हा दाखल केलाय। रात्री पोलिसांनी त्याला नोटीस देऊन सोडलेलं आहे। जाऊया पुढच्या बातमीकडे। राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याला मारहाण हे गंभीर बाब आहे। भाजपच्या लोकांकडे कुठलाच विचार नाही, विचारांच्या लढाईची त्यांच्याकडून अपेक्षा नाही। खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हा घणाघात केला। दुसऱ्या एखाद्या राज्यात एखाद्या पक्षात भाजपा व्यतिरिक्त पक्षाकडून घडलं असतं तर काय झालं असतं, पण महाराष्ट्रामध्ये हे खुलेआम चालू आहे। कोणीतरी गळ्यामध्ये काहीतरी उपरणी घालतात आणि हिंदुत्वाच्या नावाने हे चालू आहे। लोकशाहीमध्ये आपली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला दिलेला आहे। हा तुम्हाला विचारून आम्ही काय बोलावं हे ठरत नाही ना। जर फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांना थोडी जरी लोकशाहीची आणि कायद्याची चाड असेल तर त्यांनी स्वतः या विषयात लक्ष घातलं पाहिजे।